आपण सगळे पुरुष मंडळी त्याला असं पाळतो आणि स्मशानात घेऊन जातो. स्मशानात घेऊन खाली मोठी मोठी अशी लाकडं ठेवतो, त्या लाकडावर ठेवतो, कुणावरती लाकडं ठेवतो, त्याच्या ते असे कोण नातलग ते त्याला अग्नी देतात आणि त्याला आपण ते जाळून येतो. तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी जातो ना, मोठी मोठी लाकडं जळलेली असतात, सगळं मांस त्वचावर जळलेले असतं. शिल्लक काय राहतं? हाडं शिल्लक राहतात. शिल्लक हाडं का राहतात हा प्रश्न त्या अग्निदेवताला विचारला. अरे अग्निदेवता, ही मोठी मोठी लाकडं जर तू जाळून टाकलीस ना, म्हणजे हाडं का नाही जाळून टाकलीस? अग्निदेवाने उत्तर दिलं की आईचे उपकार आहेत ते मी जाळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग तीच असते आपण ज्या वेळेला भरून आणतो, भरून आल्याचं त्यांचे पूजन केल्याच्या नंतर त्यांना असा पवित्र अशा तीर्थस्थानाच्या ठिकाणी नेऊन सोडतो. त्या अस्थीपासून मनुष्याचा पुनर्जन्म होतो आणि ही तात्काळ आणि हे सत्य आहे. हे मी माझ्या मनाचं सांगितलंय, हे ग्रंथात आहे. उपकार आपल्याकडे आहेत नाही का, आपल्यावर आईचे उपकार आहेत. पण आईचे उपकार आहेत कोणावर? आपुल्याचा कळवळा आणि बाळावरी नाही. आपल्या आई फक्त उपकार करते, फक्त आपल्या मुलावर करते, ती दुसऱ्यावर उपकार करत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर बघा, आता सध्याचा प्रसंग घ्या. दुपारी 12 वाजता कडक ऊन पडलेला असतो आणि कडक ऊन पडलेला असताना त्या ठिकाणी बाळ घरामध्ये खेळत असतं आणि बाळ घरामध्ये खेळत असताना आईचं लगत लक्षात येतो, अरे बाळ घरी नाही. ते आपल्या बाळाला हाक मारते, काही नाव असेल त्या नावाने हाक मारते. तो बाळ बाहेरून आवाज देतो आणि मी बाहेर खेळतोय. तरी आई बोलते, अरे त्या ऊन किती पडलाय, त्या उन्हामध्ये कशाला खेळतोस, तू घरामध्ये. तो बालक त्यावेळेला आईला उत्तर देतो, आई मी एकटा खेळत नाही, माझे मित्र सुद्धा माझ्या बरोबर खेळत आहे. आईचं उत्तर लगेच असतो, त्यांना मरू दे, तू घरात ये. काय? त्यांना मरू दे, ते उन्हात मेले तरी चालतील, तू पहिला घरी ये नाही का. हो, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला वाटतं राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, पण आमच्या घरी नको, दुसऱ्यांच्या घरी. सीमेवर लढणारा जवान प्रत्येकाला वाटतो तो जवान जन्माला यावा, पण आमच्या घरी नको, दुसऱ्याच्या घरी नाही का. आपले आहेत एक बंधू नाही का, शैलेश सप्तेशकर. आमच्या 22 तारखेला त्यांचा हे झालं, म्हणजे त्यांचा सत्कार समारंभ झाला, ते रिटायरमेंट त्यांचं झालं आणि मोठा धन्य त्या माऊलींसाठी एकदा टाळ्या वाजवा. आपला पुढचा गोळा सीमेवर द्यायचा आहे. पुढचा प्रसंग काय आहे नाही का, पुढचा प्रसंग काय आहे आणि पुढचा प्रसंग असताना देखील तो मुलगा येईल की नाही याची शाश्वती नाही, तरी पण आपला पुढचा गोळा सीमेवर लढण्यासाठी द्यायचा आहे. खरोखर बाळाला मी धन्यवाद देतो. असे जवान जन्माला येत, पण लोकांच्या घरी, आमच्या घरी नको. आई उपकार करते, ते आपल्या मुळावर करते, दुसऱ्यावर करीत नाही. म्हणून आई सुद्धा संतांच्या यादीमध्ये बसू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग देवाचं झालं, आईचं झालं. मग संत कोणावर उपकार करतात? या रे लाल थोर जडावर उपकार केला, चालविली जड भिंती. संतांनी मुळावर उपकार केला, रेड्यामुखी वेद बोलविला. संतांनी सर्वसामान्यावर उपकार केला नाही का. माऊलीची ज्या वेळेला समाधी सोहळ्याच्या ज्या वेळेला तो प्रोग्राम असतो, दिंडी जाते, एकादशी असते, त्या एकादशीच्या वेळेला आळंदीमध्ये लाखो लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमलेली असते नाही का. लाखो लोक जातात. त्याच्यामुळे सगळेच काही साधक जातात असं नाही. सगळे कोण हौशी असतात, कोण नवशी असतात, कोण गवशी असे बऱ्याच प्रकारचे लोक जातात. काही हौस म्हणून जातात, काही नवस पेटण्यासाठी जातात, काही आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून त्या ठिकाणी जातात. हो, पण माऊलीने मात्र सगळ्यांना पोटात घेतलं. सगळ्यांना माऊली पोटात घेतात आणि पोटात घेतल्याच्या नंतर काय
अधिकार तैसा दावेला मार्ग. ज्याचा जसा अधिकार आहे ना त्याला ते उघड करून दाखवत नाही, ज्याचा जसा अधिकार आहे ना त्याला ते देऊन टाकतात. जे ज्ञानी आहेत त्यांना अमृतानुभव दिला, जे योगी आहेत त्यांना चांगदेव पाचोशी दिली, जे साधक आहेत त्यांना ज्ञानेश्वरी दिली, आणि जे सर्वसामान्य आपल्यासारखे संसारिक आहेत त्यांना हरिपाठ दिला. हे माऊलीचे उपकार आहेत. विठाल माऊली सर्वसामान्यावर माऊलींचा उपकार आहेत. पण माऊली अपकारावर सुद्धा माऊलीने उपकार केला. हो, माधुकरी मागण्यासाठी ज्यावेळेला गेले आणि माधुकरी मागून ज्यावेळेला माऊली सिद्धपेठामध्ये आल्याच्या नंतर तो विठोबा त्याची नावाचा तो ब्राह्मण आला, माऊलींची झोळी घेतली आणि असलेली माधुकरी ती मातीमध्ये ओतून टाकली आणि पुन्हा भरेल म्हणून काय केलं, त्या ठिकाणी पायाने ती माती माधुकरी तुडवल्याच्या नंतर जो माऊलींवर उपकार, त्या माऊलींवर काय झाला, अन्याय केला. पण त्या अन्याय केलेला त्या विठोबा खेचरांना सुद्धा काय दिले, माऊलींनी नामदेव महाराजांच्या गुरुस्थानी बसवलं. हे अपकारावर उपकार केला कोणी, संतांनी. विठाल ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी तो असणारा तो बंबाजी बुवा, त्या बंबाजी बुवाने तुकाराम महाराजांना काठीने मारलं आणि काठीने मारल्याच्या नंतर संध्याकाळी बंबाजी बुवा ज्या वेळेला कीर्तनाला येत नाही, बंबाजी बुवा समोर बसलेले नाहीत, कारण का समोरचे साधक होते ते, आणि समोरचे साधक आले नाहीत म्हणून तुकाराम महाराज स्वतः बंबाजी बुवांच्या घरी गेले. महाराज तुम्ही आज कीर्तनाला आलेत नाही, तुमचे हात दुखतायत का, तुमचे पाय दुखतायत का? बंबाजी महाराज मी तुम्हाला मारले, तुम्ही मला मारलात नाही, त्याच्यामुळे माझा हात कसे दुखतील? तुकाराम तुम्ही आता कीर्तनाला चला, तुम्ही नाचलात ना तर मला मात्र कीर्तन करता येणार नाही, तुम्ही कीर्तनाला चला. बाबाजी बुवाने मात्र पण मी तुमच्यावर अन्याय केलाय. महाराज बोलते नाही, तो माझा फायदा आहे, तो माझा फायदा आहे. का तुम्ही मला मारलात पण मात्र मला मुळीच राग आला नाही, याचा अर्थ मी त्या रागावर काय मिळवला, विजय मिळवला. त्यात माझा फायदा आहे. संत हे काय अपकारावर काय उपकार करतात, आणि संत सामान्य जीवावर उपकार करतात, संत जडावर उपकार करतात, संत मुळावर सुद्धा उपकार करतात. आणि हेच तुकाराम महाराज सांगतात. काही साधकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही आम्हाला हे उत्तर सांगितलेत ना, हे उत्तर ठीक आहे, हे उपकार आम्हाला माहित आहेत. तुकाराम महाराज सांगतात आणि सांगू, आणि सांगतात ते अभंगाचं प्रथम चरण. काय सांगू आता संतांचे उपकार,
आता संतांचे उपकार. एवढे संतांचे उपकार महाराजांनी सांगितले, त्या साधकाने ऐकल्याच्या नंतर मात्र त्या साधकाने तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज हे उपकार तुम्ही मला सांगताय ना, ते आम्ही ऐकलेले आहेत, ते आम्ही वाचलेले आहेत, पुन्हा पुन्हा तेच तुम्ही काय सांगता, आणि काय संतांचे उपकार आहेत का? महाराज म्हणतात आहेत की. कुठले? मध निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. संत काय करतात? जाग करतात आपल्याला, नाही का? आपल्याला सगळ्यांना जाग केलंय म्हणून आपण या ठिकाणी आलो ना. त्याला जाग केलेलं आहे आणि जाग केलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी आलो. संत काय करतात? जाग करतात. कुठे? स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाग करतात. संत हे स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाग करतात. आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी उदाहरण तुम्हाला पटकन देतो बघा. पूर्वीचा काळ होता आणि पारेकरी असायचे. पारेकरी हातामध्ये कंदील असायचा, नाही का? कंदील असायचा आणि ते कंदील घेऊन त्यांचा पारा रात्रभर चालू असायचा. आणि रात्रभर त्यांचा पारा चालू असताना परिणाम काय झाला? एक दिवशी तो जो पारेकरी होता ना, त्याला विडी पियाची सवय होती. विडी आणि विडी पियाची सवय असल्यामुळे त्या पारेकऱ्याला वाटलं आता विडी खिशात होती, पण तो घरातून माचीस आणायला विसरला. काय? माचीस आणायला विसरला. आता जी माहिती काय, जी माणसाला जो व्यसन आहे ना आणि जो वेळ तो एकदा ठुरावला नाही ना, तर मात्र तो चलबिचल होता. आपल्याला अण्णा माहित आहे नाही का? चलबिचल होतं ती वेळेत नसले तर. हो, म्हणून त्याला वाटलं आता विडी प्यायचे, पण करणार काय, माझ्याकडे माचीस नाही. तो एका त्या बाजूच्या घरामध्ये जातो. घरामध्ये बाहेर एक माणूस झोपलेला असतो. त्या माणसाला उठवतो. अहो, त्याने रात्रीचं उठवल्याच्या नंतर तो जागावतो. काय झालं? नाही हो, काय माहिती काय, तुम्हाला उठवलं पण तुमच्याची क्षमा मागतो. काय, माझी विडी प्यायची मला, पण मी माचीस घरात विसरून आलेलो आहे, त्याच्यामुळे विडी पेटवण्यासाठी मला माचीस द्या. आता तो माणूस उठतो. तो चांगला असतो, सुशोभित असतो, तो संस्कारित असतो. तो विचार करतो, अरे या माणसाला विडी पेटवायची आहे. याचा हातामध्ये कंदील आहे, कंदिलाची काच वरती गेली तर बिडी पेटवता येईल का नाही? कंदिलाची काच जर वरती गेली तर बिडी नक्की पेटवता येईल ना? पेटते. पण त्याला तो कळत नाही. पण दाखवण्यासाठी दुसऱ्याचा काय केला? आधार घ्यावा लागला. संतांनी हेच केलं. हा देहरूपी कंदील आहे, याच्यामध्ये चैतन्यरूपी शक्ती आहे. जन्ममरण रूपी बिडी या ठिकाणी पेटवायची आहे. पण पेटवण्यासाठी आधार कोणाला घ्यायचा पाहिजे? संतांचा. मज निरंतर जागविती विठ्ठल. मदर काय सांगाल? मज निरंतर जागविती. संत काय करतात? स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाग करतात. कसं जाग करतात? आणखी एक उदाहरण पटकन देतो आणि पुढे जातो. आपल्याला 9:15 वाजेपर्यंत कीर्तन सोडायचा. 9:30ला आपण जेवला. 9:15 वाजेपर्यंत कीर्तन हे ठरलेले आहे, नाही का? हो. दहाची या ठिकाणी काय माहिती काय, एक दिंडी चाललेली असते. एक दिंडी चालली असते आणि भरगच अशा दिंडीमध्ये एक स्त्री त्या दिंडीच्या सोबत चाललेली असते. आणि दिंडीच्या सोबत चालले असताना परिणाम काय होतो? एका ठिकाणी त्या मुक्कामाला ती दिंडी थांबते. थांबल्याच्या नंतर मात्र त्या बाईकडं एक सुंदर अशी बॅग असते. सुंदर अशी बॅग असते. ती बॅग मुक्कामाला थांबल्याच्या नंतर ती बाई काय करते? एका त्या असणारा तो वारकरी त्या वारकऱ्याकडे देते. ही माझी जरा बॅग सांभाळा, मी जरा बाहेर जाऊन होते. आता वारकऱ्याकडे ती बॅग दिली का? संतांची या बाई माझा विश्वास, त्या वारकऱ्यावर विश्वास ठेवला, त्याच्या हातामध्ये बॅग दिली. आता बॅग दिल्याच्या नंतर मात्र त्या वारकरी बॅग घेऊन तिथं उभा राहिला. ती बाई गेली, काहीतरी त्या कामासह निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी काय झालं? ते पोलीस आले.
पोलीस आले आणि पोलिसांनी पाहिलं, अरे याचे कपडे, वारकरीचे कपडे, मातीत झोपणं, मातीत खाणं, मातीत पिणं, सगळे मळलेले कपडे, अरे याचे कपडे तर मळलेले आहेत, पण याच्यात हातात बॅग दिसते ते एकदम नवी दिसते, पोलीस दिसते, याच्यामध्ये काय आहे? पोलिसांना डाऊट आला. डाऊट आल्याच्या नंतर त्याने विचारला, ही बॅग कोणाची आहे? तो बोलाला, माझी आहे. इथंच फसला. मला ही बॅग माझी आहे. ठीक आहे, तुझी बॅग आहे ना, मग आतमध्ये काय आहे? मला माहित नाही. अरे बॅग तुझी जर आहे, मग आतमध्ये काय आहे तुला माहित नाही, त्याची चावी कुठे आहे? माझ्याकडे नाही. काय केलं पोलिसाने? पोलिसांनी पकडला, ती बॅग फोडली. ती बॅग फोडल्याच्या नंतर त्या बॅगेमध्ये आतमध्ये चिंध्या भरल्या होत्या आणि त्या चिंध्यांच्या खाली एक हिरमुसलेलं असं लहान बालक त्याच्यामध्ये होतं. पोलिसांनी ते पाहिलं, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि त्या वारकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. त्याचं जाऊ द्या, आपला विचार करायचा आपला. हो, आपला हा देहरूपी ही पेटी मायेच्या हातात दिली. भगवंताने हा देह निर्माण केला नाही का, पण ही मायेच्या हातामध्ये दिली. मायेच्या हातामध्ये दिल्या तर आतमध्ये किती नाणे आहेत रोहिदास भाऊ? 16 सांधे 72 16 सांधे 72 कोटडी कैसे काया निर्मिली, ते काया निर्माण केले. त्यातमध्ये आतमध्ये ती शक्ती, चैतन्य शोपी शक्ती हिरमुसलेली बसलेली आहे. तिला जर आपण आठवण केली नाही ना, तिचा जर विचार केला नाही ना, तर मात्र यमदूत येते आणि आपल्याला जन्म मरण रूपी जन्मठेपेच्या आडाखाड्यात अडकवल्याशिवाय राहणार नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? हाती घेऊन सद्गुरू चिठ्ठी, उघडा नरदेहाची पेटी, तेथे उभा होते जगजटी तुरिया रुक्मिणी. सुंदर सद्गुरूंनी काय केलं? तेव्हा आतमध्ये असले चैतन्य दाखवली. आता त्या जमाची काही हिंमत आपल्याला नाही याची. विठाला विठाला म्हणून संत काय करतात? मध निरंतर जागविती. संत स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाग करतात आणि या संतांचे आपल्यावर उपकार आहेत, त्याचे परतफेड करण्यासाठी आपल्याकडे काही नाही. अभंगाचं दुसरं चरण. द्यावे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संतांचे उपकार आपल्याला एवढे आहेत, अनमोल असा असणारा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला ना, तरी मात्र त्यांच्या उपकाराची परतफेड करता आपल्याला येत नाही. एवढे संतांचे उपकार आपल्याला आहेत. ते काय करतात? मज निरंतर जागविते, आपल्याला जाग करतात नाही का. विठाला विठाला माझं निरंतर जागवते. आपल्याला संत काय करतात? जाग करतात. काय झालं? सिंदखेड नावाचं जे गाव होतं, त्या गावामध्ये जनाबाई नावाची एक संत राहत होती आणि त्या सिंदखेडच्या त्या माध्यमातून त्या रस्त्याने
पायी दिंडी आपली दिंडी वारी पंढरपूरला जायची. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर जात असताना त्या ठिकाणी जनाबाई त्या ठिकाणी होत्या. आणि जनाबाईने विचारलं, ही दिंडी कुठे चालली? कोणाला प्रश्न विचारला? वडिलांना विचारला, ही दिंडी कुठे चालली? त्यांनी सांगत, जगाचा मालक आणि त्या मालकाच्या ठिकाणी, तो मालकाचं एक शहर आहे आणि तो घर आहे, तिकडे ही दिंडी चाललेली आहे. मग त्या जगाचा जो मालक आहे, मग आपण त्या दिंडीमध्ये जाऊ शकतो का? त्यांनी सांगितलं, का नाही जाऊ शकत? जनाबाईला तेच पाहिजे. निघाले त्या दिंडी बरोबर निघाली. दिंडीबरोबर निघाल्या त्यानंतर मदत करीत पंढरपुरामध्ये पोहोचली. पंढरपूरचा पहिला विधी काय आहे? पंढरपूरचा पहिला विधी काय आहे? पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन पुंडलिकाचे. हो, पहिला पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, पुंडलिकाचं दर्शन केल्याच्या नंतर नामदेवारीचं दर्शन केल्याच्या नंतर पुढं पांडुरंगाचं दर्शन, हा तिथला विधी आहे. हो, त्या ठिकाणी मदत धर्माची गेली. पंढरपूरला गेली, चंद्रभागे स्नान झालं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. जनाबाई वारीमध्ये उभी राहिली. वारीमध्ये उभे राहिल्याच्या नंतर पुढे आतमध्ये आतमध्ये पांडुरंगाच्या गाभाऱ्यात ज्यावेळेला गेली, जनाबाईने त्या ठिकाणी त्या पांडुरंगाची मूर्ती न्याहाळून पाहिली. हो हो, कशी मूर्ती न्याहाळ, कशी? सगुण सावळे रूप मनोहर, नाही का? हो, सगुण सावळे रूप मनोहर अशी मूर्ती ज्या वेळेला जनाबाईने पाहिली. आणि पाहिल्याच्या नंतर मात्र जनाबाई त्या गरुड खांबाजवळ आली आणि भगवंताकडे नजर करून त्या ठिकाणी स्थिर उभी राहिली. देहभान हरपला तुझं पाहता विठ्ठला, देहभान हरपून गेली, देहभानावर राहिलीच नाही मात्र जनाबाई बराच वेळ झाला. वडील बाहेर गेले, वडिलांनी आले, जनाबाई येत नाही म्हणून आतमध्ये गेले शोधायला. झाले महाराज, जनाबाई चल आता वेळ झाला, परत आपल्याला घरी पोचायचंय, चल. जनाबाईने नाही, आता कैसे जाऊ चल आता घरी चल. नाही, आता त्या लेपिकाची मला गरज नाही. पाहिला हो, पाहिलं ना त्याला, आता बरं, आता पुन्हा माघारी येणार नाही. खूप समजावलं वडिलांनी, खूप समजावलं, पण मात्र जनाबाई जायला तयार नाही. आता जायला तयार, वडील निघून गेल्याच्या नंतर सगळी मंडळी निघून गेली. जनाबाई एकटीच्या कोपऱ्यात राहिली. परिणाम नामदेव महाराज आले आणि नामदेव महाराजांच्या दृष्टी जनाबाई पडली. नामदेव महाराजांनी तिला हातामध्ये धरलं आणि आपल्या घरामध्ये नेलं. संतांचे संगाती. हो, संतांनी नामदेवाची संगत घडली. परिणाम जनाबाई त्या ठिकाणी नामदेवांच्या घरात दासीचं काम करू लागली. आणि दासीचं काम करता करता त्या ठिकाणी काम चालू होतं. पण कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल. दुःखाचे कामामध्ये ती राम राम म्हणायची. आणि असं करता करता त्या पांडुरंगाला एवढा तिचा लावा लागला की पांडुरंग तिच्या घरामध्ये येऊन त्या जनीच्या बरोबर काम करायला लागलं. आणि काम करायला असा एक दिवसाचा असा प्रसंग, जनाबाई दळत होती आणि दळत असताना पांडुरंग परमात्मा ज्या विठेवर उभा असताना पांडुरंग परमात्मा संध्याकाळची रात्रीची शेजारती झाली. पुजारी दरवाजा बंद करून निघून गेले. पांडुरंग परमात्मा त्याच स्वरूपामध्ये जनाबाईंच्या घरी आला आणि जनाबाईंना दळायला मदत केली. दळायला मदत करत असताना आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार जनाबाईंच्या गळ्यामध्ये टाकला. नवरत्नाचा हार जनाबाईच्या गळ्यामध्ये टाकला. आणि गळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी परिणाम काय झाला? सकाळ झाली. कधी? कारण जीव शिवाचं यज्ञ झालं. त्या ठिकाणी जीव आणि शिव दोघांचं यज्ञ झालं. कधी उजाडला, कधी काकड्याची वेळ झाली ते कळलंच नाही. इकडं टाक तिकडं.
रुक्मिणी मातेने हाक मारलं, आई रकुमाई तुम्हा ये उद्या दया सेजे हलवून जागे करा देवर आहे का, तर वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवराची मांदी उभे जोडून हात द्या सरोवर आले.